UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनावेळी शंभूराज देसाई आणि अंबादास दानवेंची गळाभेट। देवाच्या दारात राजकारण करणार नाही, दानवेंच्या भेटीनंतर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। गोंदियातील काँग्रेस खासदाराच्या व्हिडिओनंतर भाजपा आमदार विजय रहांगडालेंचा स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर। ट्रॅक्टरवर बसून भाजपा आमदारांनी स्टंटबाजी केल्याचा आरोप। अजित पवारांचे कट्टर समर्थक अनिल राक्षे आणि अमोल कोल्हेंची भेट। राक्षे तुतारी फुंकणार असल्याच्या चर्चांना उधाण। अनिल राक्षे खेड आळंदी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक। सागर निवासस्थानी भाजप नेत्यांचं विचार मंथन। अधिकाधिक वेळ मतदारसंघात द्या, प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा। महायुतीमधील नेत्यांविरोधात अपशब्द टाळा, फडणवीसांचा नेत्यांना कानमंत्र। आरक्षणासंदर्भातील विधान केल्यानं राहुल गांधींविरोधात भाजपचं आज राज्यभर आंदोलन, तर भाजपच्या आंदोलनाला काँग्रेस आंदोलनानं प्रत्युत्तर देणार। ठाकरे गट आज आमदार अपात्रता प्रकरण मेन्शन करणार। सुनावणीसाठी विशिष्ट तारखेची मागणी करणार। ठाकरे गट आज सरन्यायाधीशांना विनंती करणार। फक्त हिंदूंशी व्यवहार करेन अशी प्रत्येकानं शपथ घेतली पाहिजे। सर्वधर्म समभाव आपण मानायचं नाही। भाजपा आमदार नितेश राणेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। मला ज्ञान शिकवणाऱ्या अजितदादांनी घर फोडलं हे आधी मान्य करावं। शरद पवार गटात पक्षप्रवेशावेळी भाग्यश्री आत्रामांनी अजित पवारांना सुनावलं। धर्मराव बाबा शेर तर मी शेरणी, कार्यकर्त्यांना कुणी हात लावाल तर हात कापून टाकेन। भाग्यश्री आत्रामांचा अप्रत्यक्ष वडिलांनाच इशारा। नव्या पिढीत स्फूर्ती असते, पण बोलताना मर्यादा पाळाव्यात। मी माझ्या मुलीला शिकवू शकलो नाही। स्वतःचे वडील सोडून त्यांनी नवीन वडील शोधलेत। लेकीच्या पवार गटातील पक्षप्रवेशावर धर्मराव बाबा आत्रामांची प्रतिक्रिया। धारावी पुनर्विकासाचा नारळ फुटला। 850 कुटुंबांना घरं मिळणार। 3000 झोपडपट्टी धारकांचं पुनर्वसन होणार। तानाजी सावंतांच्या पुतण्याच्या धाराशिवमधील घरासमोर गोळीबार। 2 अज्ञातांनी गोळीबार केल्याची माहिती। पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू। एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6500 रुपयांची पगारवाढ 2020 नाही तर 2024 पासून मिळणार। एसटी कामगारांना फसवलं। महाराष्ट्र एसटी काँग्रेस कर्मचारी संघटना सरचिटणीस श्रीरंग बर्गेंचा आरोप। खोटी साक्ष दिल्याप्रकरणी पूजा खेडकरला हायकोर्टाची नोटीस। कोर्टाकडून पूजा खेडकरला 3 आठवड्यांची मुदत। 26 नोव्हेंबरला पुढील सुनावणी। 20% घरांच्या किमती नियंत्रणात येणार। प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत। म्हाडाने निश्चित केलेल्या किमतीवर फक्त 5 लाखांपर्यंतच अतिरिक्त रक्कम घेता येणार। मायक्रोसॉफ्टची हिंजवडी आयटी पार्कमध्ये 520 कोटींची गुंतवणूक। मायक्रोसॉफ्ट इंडियाकडून आयटी पार्कमध्ये 16 एकर जमीन खरेदी। पश्चिम रेल्वे गणेश भक्तांसाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री 8 जादा लोकल फेऱ्या चालवणार। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्णय। कोकणातील गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी 14 अनारक्षित विशेष रेल्वे चालवण्यात येणार। खेड सीएसएमटी आणि खेड पनवेल रेल्वे चालणार। भंडाऱ्यासह जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। अनेकांच्या घरात पुराचं पाणी। गोंदिया जिल्ह्यात आलेल्या पावसामुळे अद्यापही पूर परिस्थिती कायम। शेतकऱ्यांसह मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। पुराच्या पाण्यात बुराकी वाहून गेल्याची घटना। पुण्यात अनंत चतुर्दशीला पावसाची विश्रांती। 16 सप्टेंबरपासून विदर्भात पावसाला सुरुवात होणार। कोकणातील रत्नागिरी, रायगड, साताऱ्यासह मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।